मुलांचे करिअर निवडताना तो कुठल्याही पद्धतीने विचार कर, अल्टिमेटली आपण मार्क्सनाच इम्पॉर्टन्स देतो. चांगले मार्क्स असतील तर सायन्स, मीडियम मार्क्स असतील तर आर्ट्स, कॉमर्स वगैरे असं, आणि अशा प्रकारे आपलं व्हर्च्युअल करिअर निवडण्याचे सिलेक्शन पॅरामीटर ठरलेले आहेत. किंवा मग वडील म्हणाले म्हणून करा, भाऊ करतोय म्हणून करा, किंवा मित्र म्हणाले म्हणून करा. दीज आर ट्रेडिशनल वेज ऑफ सिलेक्टिंग करिअर, बट दॅट्स द होल प्रॉब्लेम. करिअर अशा प्रकारे सिलेक्ट होत नाहीत. करिअर सिलेक्ट करायला सायंटिफिकली तुम्हाला पर्सनॅलिटी ट्रेट्स काय आहे, तुमचं ॲप्टिट्यूड काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे, अशा प्रकारच्या टेस्टमधनं आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यात त्यांचा त्रिवेणी संगम ज्यावेळी होतो ना, त्यावेळी आपल्याला करिअर त्या पद्धतीने सिलेक्ट करायला पाहिजे. दिस इज व्हॉट सायन्स टेल. पण आपण दुर्दैवाने मार्क्सच्या दृष्टिकोनातून घेतो. आता मार्क्स मिळवणं इज बेसिकली नॉलेज टेस्टिंग. आपल्या परीक्षांमध्ये फक्त आपलं नॉलेज टेस्ट होतं आणि त्याच्यामध्ये मार्क्स मिळतात, आणि तो रट्टा मारून आपण मिळवतो. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे म्हणून रट्ट्याच्या जागी आपण तुक्का मारतो. दॅट्स द ओनली डिफरन्स. पण अल्टिमेटली तुक्का आणि रट्ट्यानं मिळालेल्या मार्क्सच्या वरती करिअर ठरवणं, ही आपण सगळ्यात मोठी चूक करतो आपल्या मुलांसाठी, आणि ही आपण थांबवली पाहिजे. मुलांसाठी करिअर टेस्ट घ्या. त्यांची पर्सनॅलिटी, इंटरेस्ट, ॲप्टिट्यूड फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे करिअर निवडताना.